नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. तर या दिवशी उपवास केला जातो, लक्ष्मीची पूजा केली जाते. आमच्या घरी देखील पूजा केलेली आहे. मी हॉस्पिटलला गेले होते त्यामुळे आत्यानी पूजा केली. चला दाखवते तुम्हाला कशी केली पूजा ते. ही आहे आमच्या घरी केलेली महालक्ष्मीची पूजा. अशीच पूजा आम्ही कायमस्वरूपी करत आलेलो आहे. आम्ही अगदी लहान लहान होतो, म्हणजे पहिली दुसरीला असल्यापासून ना महालक्ष्मीचे उपवास खूप आवडीने करतोय आणि तेच उपवास आम्ही कायम चालू ठेवलेले आहेत. समूने दारामध्ये ही छान अशी रांगोळी काढली आहे बघा, खूपच सुंदर दिसते. असं काय करायचंय त्यात? आणणार आहे ना, असलं फुटेज घ्या. तर नित्तू ना मंदिरात गेलेली आहे आजी सोबत भजनाला आणि ती तिथे झोपली. तर बाबा तिला आणायला जात नाहीयेत. ते म्हणतात की आई घेऊन येईल, जाऊ उठा. निखिलची जर अशी कंप्लेंट केली ना त्यांना खूप राग येतोय. पण आम्हाला भारी वाटतंय. आणि आता आम्हाला करायचं आहे स्वयंपाक. मी बराच वेळ समूला विचारते की काय बनवूया काय बनवूया. आज आपला उपवास आहे तर देवीला नैवेद्य पण दाखवायचं आहे. सांगा काय काय बनवायचं. मसाले भात, भाजी, चपाती, वरण भात, शेवयाची खीर. चला मग आता स्वयंपाकाला लागूया. चला मदतीला. असं घ्यायचं मदतीला आणि मिळून काम करायचं. स्वयंपाकाची सुरुवात आपण गोड पदार्थाने करणार आहे, त्यामुळे मी गॅसवर दूध गरम करायला ठेवलंय. सर्वात अगोदर आपण खीर बनवून घेऊया. या ठिकाणी मी भाजी बनवलेली आहे. मोड आलेल्या मुगाची उसळ करते मी इकडे. कणिक मळून ठेवलेली आहे. आता चपात्या करूया. चपाती करण्यासाठी सर्व साहित्य घेतलेलं आहे. आत्तापर्यंत निम्मा स्वयंपाक करून झालेला आहे. चपाती झाली, भाजी झाली, मसाले भात बनवलेला आहे, खीर बनवून झाले. आता फक्त भजी आणि पापड तळायचे आहेत. चला तळूया. फायनली सगळा स्वयंपाक तयार आहे. या जेवायला तुम्ही पण. चला दाखवते काय काय बनवलंय ते. सर्वात अगोदर चपाती, त्यानंतर आहेत भजी, शेवयाची खीर, या ठिकाणी आहेत छोटे पापड, मसाले भात आणि इकडे आहे मुगाची उसळ. आता सर्वात अगोदर आपण नैवेद्याचं ताट भरूया. आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. नैवेद्याचं ताट तयार आहे. आता आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. गुरुवारच्या दिवशी ना सुवासिनींना हळदी कुंकू लावतात, त्यांची ओटी भरतात, त्यांना फळ दिलं जातं. तर आमच्या घरी समूह आलेले आहेत तर मी आता त्यांची ओटी भरते, त्यांना हळदी कुंकू वगैरे लावते. रात्रीचे ना 10:30 वाजलेत. आत्ताच आमचं जेवण वगैरे झालं. नित्तू ना आज मी घरी आल्यापासून झोपलेली होती संध्याकाळी 6 वाजल्यापासून आणि ती आत्ता 9 वाजता उठली. तिने पण थोडंफार जेवण केलं. आता ती काही लवकर झोपणार नाही, त्यामुळे आम्ही तिला घेऊन चाललेलो आहे बाहेर जातो. सगळे जरा चालून येतो म्हणजे सगळ्यांना चांगली झोप लागेल. आता पुण्यातली थंडी ना थोडी कमी झाली. मागच्या आठवड्यात एवढी थंडी होती की वाटत होतं आता 2-3 महिने अशीच थंडी राहील, पण असं काही नाहीये. आता थोडी कमी झाले त्यामुळे बरं वाटतंय. तर ही बाहेर जाताना जर्किन घालून जायचंय. आम्ही ज्या ठिकाणी फिरायला येतो ना तिथेच एक महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. तर आता आम्ही मंदिरात जातोय दर्शन करायला. आज गुरुवार आहे तर देवीचं दर्शन घेऊया आपण. महालक्ष्मी देवीच्या मंदिरात आलेलो आहे आणि देवीचं दर्शन घेतोय. सुंदर अशी देवीची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आहे. देवीचं हे रूप ना बघतच बसावं वाटतं. याच मंदिरात आपण गणपती बाप्पाचं देखील दर्शन घेणार आहोत. आज गुरुवार असल्यामुळे इथेच आपल्याला गुरुदेव दत्तांचं दर्शन होतंय. दत्तगुरूंच्या पादुका आहेत या ठिकाणी. खूपच छान आणि सुंदर असं हे मंदिर आहे. मंदिरामध्ये या ठिकाणी देवीची आरती देखील लिहिलेली आहे. परत एकदा आपण देवीचं दर्शन घेऊया आणि आता मंदिरातून निघूया. जय श्री महालक्ष्मी देवी, जय गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. या ठिकाणी ना एक शंभू महादेवाचं छोटंसं मंदिर आहे, तिथे देखील आपण दर्शन घेतोय. ही आहे आमची चालायला येण्याची जागा. या ठिकाणी मोठा बाहेर पॅसेज आहे, त्या पॅसेजमध्ये आम्ही रोज चालतो. नित्तूला ना या ठिकाणी एकटीला चालायचं आहे. ती मला म्हणते आई तू एका ठिकाणी बस, मी चालते. पण मी तिच्या पाठीमागे चालले हळूहळू. इकडे ना चालायला थोडीशी जागा आहे त्यामुळे काही वाटत नाही. गाड्या वगैरे नसतात, रस्ता थोडासा दूर आहे.
त्यामुळे इथे आपण चालू शकतो. एकटीच बघा कशी निघाले. मला म्हणते बस इथे. मी बसले का जागी, हळूच मागे बघते की आई बसली की उठली. आले ये ये. एकटीच निघतो चालत निघालेली, काही लक्ष नाही मागे काही नाही, पळत होते एकटीच पुढे. काय म्हणते नितू? मी इथे बसू? बर बर. नितू ना आता माझ्यासाठी बलून बनवणार आहे बघा. ब्ल्यू पाहिजे, ब्ल्यू बघा. थँक्यू बच्चा. तुझा बलून गेला, मी देऊ तुला. ये लो नित्या बलून, सोडा बलून. नितू आणि मी एक गेम खेळतोय बघा. नितू हाथ धो, बर्तन साफ करो. नितू स्कूल जाओ. नितू झाड़ू लगाओ. नितू मेकअप करो. नितू मेहंदी लगाओ. पढ़ाई करो. बप्पा की पूजा करो. बाल बनाओ. नीतू सो जाओ. नीतू कंप्यूटर पे काम करो. नीतू डांस करो. नीतू गाना गाओ. गाना गाना. मेहंदी लगाओ. मेहंदी धो डालो. हाँ खूब छान उठले मेहंदी. नीतू चाय बनाओ मेरे लिए. थैंक यू बच्चा. नीतू अब घूमने जाओ. नीतू अब वापस आओ. नीतू पतंग उड़ाओ. पतंग पतंग. अब उडली. नीतू आता बलून बलून फुगव. बलून फुगवायचे. नीतू आता स्केच पेनने कलर कर. कलर. अरे वा छान छान. रात्रीचे 11:30 वाजलेत. बाहेरून जाऊन घरी आलोय. आता घरातली मला आणखी काही कामं करायची आहेत. मी जाताना मशीन लावून गेले होते, तर ती कपडे वाळायला टाकायचे आहेत, हंतरून टाकायचं आहे, नीतूचं थोडंफार आवरायचं आहे. अशी बरीचशी कामं आहेत. चला पटकन कामं करूया. आणि ते झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ एडिटिंग सुद्धा करायचंय. रात्रीचे 12 वाजलेले आहेत. सगळी कामं झालेली आहेत. आता आपल्याला व्हिडिओचं एंडिंग करायचं आहे. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या प्रतिक्रियांची ना आम्हाला खरंच खूप गरज आहे. त्याच्यामुळे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील चांगल्या वाईट त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हो ना? हं? आमच्या आईचे व्हिडिओ बघत राहा. नको बघत राहू. बघा कशी म्हणते, नको बघत राहू म्हणते. नीतूचे तरी बघत राहा. ओके. माझे बघत राहा. हो नीतूचे बघत राहा बर का. बाय बाय. अप्पा बाय. नीतू पतंग उडाव.